व्हॉट इज द मिनिंग ऑफ अ कोलॅप्सिबल ट्यूब? तुम्हाला आता इथं स्क्रीनवरती दिसतंय, त्या स्क्रीनवरती जे दिसतंय त्याच्यानुसार कोलॅप्सिबल ट्यूब्स तुम्हाला या ठिकाणी इथं दिसत आहेत की ह्या ज्या काही मेटल ट्यूब्स आहेत त्या मेटल ट्यूब्स आपल्या रोजच्या ॲप्लिकेशन्स मधल्या आहेत. कम्पॅरेटिव्हली आता ह्याचा यूज हा थोडासा कमी झालेला आहे, कारण आपण आता आपला जो फोकस एरिया मेन आहे तो फोकस एरिया आता मेटल ट्यूब्स पेक्षा लॅमिनेटेड ट्यूब्स आहेत, प्लास्टिक ट्यूब्स आहेत, त्याच्यावरती आपला एरिया ऑफ फोकस त्या ठिकाणी जास्ती आहे. आता ह्याचे का असं आहे ते आपण नंतर कंपॅरिझन बघणार आहोत की कंपॅरिझन इन बिटवीन मेटल ट्यूब्स अँड लॅमिनेटेड प्लास्टिक ट्यूब्स. पण आता आपल्याला ज्या बघायच्या आहेत त्या आहेत कोलॅप्सिबल ट्यूब्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अ कोलॅप्सिबल ट्यूब? तर अ कोलॅप्सिबल ट्यूब is defined as a cylinder of flexible metal that can be sealed in such a manner that its contents readily discharge in any desired quantity, are protected from contact with air or moisture. आता बेसिकली कोलॅप्सिबल ट्यूब ही काय आहे? तर कोलॅप्सिबल ट्यूब हा एक सिलेंडर आहे की जो एखाद्या फ्लेक्झिबल मेटल पासून बनवलेला आहे. म्हणजे ती पण तेवढा थिन पार्ट त्या मेटलचा आपण यूज केला, त्यामुळे ती ट्यूब सुद्धा जर का आपण प्रेस केली, वेन वी अप्लाय प्रेशर ऑन इट, ती त्याच्यामध्ये प्रेस होऊ शकते, मूव्ह होऊ शकते. इट कॅन बी सील्ड इन सच अ मॅनर दॅट इट्स कंटेंट, इथं त्यांनी फोटोमध्ये दाखवलंय बघा, की समजा ही ट्यूब आहे, त्याच्या आतमधले जे कंटेंट आहेत त्याला जर का मी प्रेस केलं तर त्याच्या आतमधले जे कंटेंट आहेत त्या आतमधले कंटेंट त्या ठिकाणी बाहेर येऊ शकतात इन एनी डिझायर्ड क्वांटिटी. आता हे आपल्या रोजच्या ह्याच्यातलं आहे. आपण ट्यूब मधलं काही मटेरियल बाहेर काढायचं असेल तर आपण काय करतो, तर आपण त्याच्यात ते मटेरियल प्रेस करतो, मटेरियल ट्यूब प्रेस करतो, त्याच्यामधनं जी काही रिक्वायर्ड क्वांटिटी आहे ती रिक्वायर्ड क्वांटिटी त्याच्यामधनं बाहेर पडते. दे आर द कंटेंट्स आर प्रोटेक्टेड विथ एअर ऑर मॉइश्चर. एअर किंवा मॉइश्चर पासून आपल्याला त्या ठिकाणी प्रोटेक्शन मिळतं. ट्यूब मध्ये आपल्याला रिक्वायरमेंट नुसार आपण जेव्हा ट्यूब प्रेस करतो आतलं मटेरियल त्याच्यामधनं बाहेर येतं. प्रोडक्ट सो पॅक्ड मस्ट फ्लो अंडर प्रेशर लो इनफ नॉट टू डॅमेज द ट्यूब. खूप प्रेशर आपण लावलं ती ट्यूब पंक्चर झाली असं पण होता कामा नये. थोडस प्रेशर लावल्यानंतर त्याच्यातलं जे काही मटेरियल आहे ते मटेरियल त्या ठिकाणी डिस्चार्ज होऊ शकतं, डिस्चार्ज होऊ शकतं किंवा डिस्चार्ज झालं पाहिजे. कमर्शियल प्रोडक्शन ऑफ aluminum collapsible tubes by impact extrusion begins in Switzerland in 1940. म्हणजे किती पूर्वीपासून ह्या कोलॅप्सिबल ट्यूब्स, मेटल ट्यूब्स बनवल्या जातात ते तुम्हाला त्याच्यामधनं समजेल. आता कशापासून बनवतात, तर मेनली ॲल्युमिनियम पासून आपण ह्या ज्या काही कोलॅप्सिबल ट्यूब आहेत याचं जर का आपण मटेरियल म्हटलं की कुठल्या मटेरियल पासून ह्या
कोलॅप्सिबल ट्यूब बनवतात, तर ह्या कोलॅप्सिबल ट्यूब त्या ठिकाणी बनवल्या जातात त्या ॲल्युमिनियम ह्या मेटल पासून. आता ह्याच्या प्रॉपर्टीज इथं काय दिलेल्या आहेत बघा, कोलॅप्सिबल ट्यूबच्या प्रॉपर्टीज म्हणू शकता, ऍडव्हान्टेजेस म्हणू शकता. तर बेसिकली ही जी काही कोलॅप्सिबल ट्यूब आहे त्याची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ त्या ठिकाणी चांगली असते. म्हणजे इट इज अ लाईट वेट मेटल बट स्टील इट हॅज अ गुड स्ट्रेंथ, इट हॅज अ हाय स्ट्रेंथ. बरोबर आहे. बेसिक इंजिनिअरिंग मटेरियल्स lightness with strength is a dominating factor. आपण ज्या वेळेला एखाद्या मटेरियलचं पॅकेजिंगच्या साठी सिलेक्शन करतो, पॅकेजिंगच्या साठी सिलेक्शन करत असताना आपल्याला त्या ठिकाणी काय चेक करायला लागतं, तर आपल्याला त्या ठिकाणी चेक करायला लागतं की त्याचं तो जर का मटेरियल ते लाईट इन वेट असेल, त्याचं ओव्हरऑल वेट कमी असेल आणि प्लस त्याच्यामध्ये स्ट्रेंथ पण असेल, तर दॅट इज मोर बेनिफिशियल. ते आपल्या दृष्टीने जास्ती फायद्याचे की त्याचं वजनही कमी आहे आणि त्याच्यामध्ये स्ट्रेंथही जास्ती आहे. सो ह्या दोन्हीही रिक्वायरमेंट आपल्याला कोलॅप्सिबल ट्यूब हे जे मटेरियल आहे या मटेरियल पासून त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. सो दॅट इज द मेन ऍडव्हान्टेज. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. व्हॉट इज द मीनिंग ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी? पॉवर ट्रान्समिशन. Pure aluminium has about 62% electrical conductivity than copper, increasing used in all type of electrical applications. आता हा तसा पॅकेजिंग पॉइंट ऑफ व्ह्यूनी नाही आहे, पण पॉवर ट्रान्समिशन समजा आपल्याला करायला लागत असेल तर ते आपल्याला ॲल्युमिनियम ह्या मेटल पासून आपल्याला पॉवर ट्रान्समिशन करणं त्या ठिकाणी चांगलं असतं, चांगलं करू शकतो आपण. डेन्सिटी. डेन्सिटी याचा अर्थ त्याच्यात काय थिकनेस साधारण रेंज आहे ती त्या ठिकाणी म्हटलेली आहे. आणि थर्मल कंडक्टिव्हिटी. आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि थर्मल कंडक्टिव्हिटी हे दोन्ही थोडेसे एकमेकांशी रिलेटेड पॉइंट आहेत आणि त्याच्यामध्ये ते कशाशी रिलेटेड आहेत, तर ट्रान्सफर ऑफ थर्मल एनर्जी आणि वरचे जे आहेत ते इलेक्ट्रिकल एनर्जी ही त्या मटेरियल मधनं त्या ठिकाणी पास होऊ शकते. सो पर्टिक्युलरली पॅकेजिंग पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर का आपण डिस्कस करायचं म्हटलं, तर पॅकेजिंग पॉइंट ऑफ व्ह्यूनी डिस्कस करायचं म्हटल्यानंतर ॲल्युमिनियम हॅज अ गुड रिफ्लेक्टिव्हिटी. व्हॉट इज द मीनिंग ऑफ रिफ्लेक्टिव्हिटी? तर ब्राईट ॲल्युमिनियम 90% ऑफ इट्स रेडिएशन रिफ्लेक्ट होतो लाईट. आता ही प्रॉपर्टी तुम्ही म्हणाल कशासाठी उपयोगी आहे, तर समजा तुम्ही त्याच्यावरती प्रिंटिंग करणार आहात. आपण एक नंतर व्हिडिओ बघणार आहोत, त्याच्यात त्यांनी दिलंय की ह्या कोलॅप्सिबल ट्यूब वरती कशा पद्धतीने ऑफसेट प्रिंटिंग सारख्या प्रिंटिंग प्रोसेसने सुद्धा प्रिंटिंग करता येऊ शकतं. तर ती जी काही रिफ्लेक्टिव्हिटी आहे ती ह्या प्रिंटिंगच्या प्रॉपर्टीशी रिलेटेड आहे. कशी रिलेटेड आहे, तर त्याच्यावरती आपण जर का एखादा कलर त्या ठिकाणी प्रिंट केला, तो कलर त्याच्यावरती प्रिंट केल्यानंतर किती प्रमाणात लाईट त्याच्यातनं रिफ्लेक्ट होतं
जो आपल्याला दिसू शकतो. म्हणजे आपल्याला प्रिंटिंग पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण जर का विचार केला तर आपल्याला जो काही कॉन्ट्रास्ट हवा असतो, जी आपली कॉन्ट्रास्टची रिक्वायरमेंट असते किंवा त्याच्यावरती प्रिंट केलेले कलर हे प्रॉपरली मागे रिफ्लेक्ट होण्याची जी गरज असते, ह्या दृष्टीने जर का आपण विचार त्या ठिकाणी केला तर त्याच्यामध्ये रिफ्लेक्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी चांगली मिळू शकते. सो 90% रिफ्लेक्टिव्हिटी आपल्याला अल्युमिनियम पासून मिळते. त्यामुळं इनडायरेक्टली तुम्हाला प्रिंटिंग करत असताना प्रॉपर कॉन्ट्रास्टनी प्रिंटिंग करणं याच्यावरती शक्य असतं. सो दॅट इज ऑल्सो द एक वन ऑफ द ऍडव्हान्टेज. पुढं त्याच्यामध्ये आहे नेक्स्ट प्रॉपर्टी. परत मेटल प्रॉपर्टीच्या वेळेस आपण ऑलरेडी ही डिस्कस केली होती. ती आहे करोजन रेजिस्टन्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अ करोजन रेजिस्टन्स? तर करोजन याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की गंजणे. त्या गंजण्यामुळे आपल्याला कसं आहे, पर्टिक्युलरली फूड प्रॉडक्ट असेल किंवा कुठल्याही प्रकारचा प्रॉडक्ट त्या ठिकाणी असेल आणि त्याच्यामध्ये जर का अशा पद्धतीने तो गंजलेला असेल, हे झालेला असेल, तर अशा ह्याच्यात आपण पॅकिंग करू शकत नाही. पण ॲल्युमिनियम हे जे मटेरियल आहे, ह्या मटेरियल मुळे आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीची प्रॉपर्टी मिळते की ते मटेरियल त्या ठिकाणी गंजत नाही. सो इट इज अ ड्युरेबल फॉर रूफिंग, मरीन अँड केमिकल ऍप्लिकेशन. त्यामुळं अशी कुठली मटेरियल्स आहेत की ज्या मटेरियल्स मुला समजा करोजन झालेलं असेल तर त्याच्यामुळं त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. तर अशा ठिकाणी सुद्धा जर का तुम्ही हे मटेरियल त्या ठिकाणी यूज केलं तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं की त्याचा तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट त्या ठिकाणी मिळणार नाही. अँड विदाउट एनी टाइप ऑफ साईड इफेक्ट, विदाउट करोजन, तुम्ही हे जे काही मटेरियल आहे ते अल्युमिनियम टू प्रिपेअर द कोलॅप्सिबल ट्यूब तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. नेक्स्ट प्रॉपर्टी त्याच्याशी रिलेटेड आहे ती आहे ओपॅसिटी. आता ओपॅसिटी हा शब्द आपण पेपर प्रॉपर्टीज ज्या वेळेला डिस्कस केल्या होत्या तर त्यावेळेला आपण हा शब्द डिस्कस केलेला होता की ओपॅसिटी म्हणजे काय. तर ज्या वेळेला आपल्याला बोथ साइड प्रिंटिंग करायचं असतं तर अशा वेळेला ज्या मटेरियल मध्ये आपल्याला पॅक करायचं आहे ते मटेरियल किती ओपेक आहे, ते मटेरियल किती ओपेक आहे हे आपल्याला बघणं गरजेचं असतं. तर आपल्याला बोथ साइड प्रिंटिंग किंवा कॉन्ट्रास्ट मिळू शकतो. अगेन त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर का आपण विचार केला तर ॲल्युमिनियम हे मटेरियल आहे त्याच्यामध्ये आपल्याला ओपॅसिटी प्रॉपरली मिळू शकते. आपण बोथ साइड प्रिंटिंग जर का रिक्वायरमेंट असेल तर आपण करू शकतो. किंवा ह्याचा आपल्याला इफेक्ट कशासाठी होतो, फक्त बोथ साइड प्रिंटिंग साठी असं नाही, तर समजा आतला लाईट, बाहेरच्या लाईटचा इफेक्ट आतल्या प्रॉडक्टवर होऊन द्यायचा नसेल आणि आतला आपला जो कंटेंट आहे तो आतला आपला कंटेंट प्रोटेक्ट करायचा असेल फॉर अ लॉंगर पिरियड, तर अशासाठी सुद्धा, अशा वेळेला सुद्धा आपण त्या ठिकाणी ओपॅसिटी ही प्रॉपर्टी आपल्या दृष्टीने त्या ठिकाणी महत्वाची असते. पुढे आहे नॉन टॉक्सिसिटी. नॉन टॉक्सिसिटी म्हणजे काय, तर त्याचा आतल्या कंटेंटशी स्मेल किंवा इतर कुठल्याही प्रकारे केमिकल इफेक्ट त्या ठिकाणी होत नाही. कुठलाही केमिकल इफेक्ट
त्या ठिकाणी त्याच्यावरती होत नाही आणि विदाउट एनी टाइप ऑफ केमिकल इफेक्ट तुम्ही आतमधले जे कंटेंट आहेत ते आतमधले कंटेंट त्या ठिकाणी स्टोर करू शकता. अँड लास्ट प्रॉपर्टी त्याच्यामधली आहे ती आहे इट इज अ हीट अँड फ्लेम रेझिस्टन्स. आता पुन्हा हा पॉइंट कशाशी रिलेटेड आहे, तर हा पॉइंट रिलेटेड आहे तो हीट अँड फ्लेम रेझिस्टन्स हा जो पॉइंट आहे हा रिलेटेड आहे तो सॅनिटायझेशन किंवा ज्याला आपण म्हणतो स्टरलायझेशन ह्या पॉइंटशी. तर ज्या वेळेला तुम्हाला आतले इनर कंटेंट पॅक करायच्या आधी ज्या वेळेला त्याचं स्टरलायझेशन करायचं असतं त्यावेळेला त्याचं जे स्टरलायझेशन आहे ते करायच्यासाठी जर का तुम्हाला हीट वॉटर यूज करायला लागलं, फ्लेम रेझिस्टन्स यूज करायला लागला, तर तो आपल्याला त्या ठिकाणी यूज करता येतो. सो ही सुद्धा ॲल्युमिनियमची प्रॉपर्टी आहे. ॲल्युमिनियमचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? ॲल्युमिनियमचे ॲडव्हान्टेजेस ओव्हरऑल तर इट हॅज अ प्राइस अवेलेबिलिटी. त्याची अवेलेबिलिटी, low weight of aluminium is also an important factor which enable appreciable reduction in transport cost when a large number of tubes are shipped either empty or full. Price अवेलेबिलिटी म्हणजे कसं बघायला गेलं तर नॉन टेक्निकल मुद्दे आहेत तरी ते पण कन्सिडर करणं महत्वाचे आहे की ओव्हरऑल अल्युमिनियमची जर का कॉस्ट विचार केला तर ती कमी आहे आणि अवेलेबल पण आहे इझिली ट्यूब मेकिंगच्या साठी. ओव्हरऑल अल्युमिनियमचं जे वेट आहे ते ओव्हरऑल अल्युमिनियमचं वेट त्या ठिकाणी कमी असल्यामुळे आपल्याला ट्रान्सपोर्ट करणं, ह्याच्या ट्यूब तयार झाल्यानंतर त्या ट्यूबनी ते ट्रान्सपोर्ट करणं रिकाम्या एम्प्टी और फुल ट्यूब ट्रान्सपोर्ट करणं ही त्या ठिकाणी महत्वाचं असतं आणि ते आपल्याला इझिली करता येतं. Aluminium has a adequate formability, high ductility to ensure complete collapsibility. म्हणजे काय तर ॲल्युमिनियम हॅज ॲडिक्वेट फॉर्मॅबिलिटी, आपल्याला इझिली ते फॉर्म करता येतं. आपल्याला जो काय हवा असलेला शेप आहे, साईज आहे, त्याच्यात ते फॉर्म करता येतं. जो काय आपल्याला फ्लेक्झिबिलिटी त्याच्यामध्ये हवी आहे ती कन्सिडर करून. आणि लास्ट पॉइंट, द अपीअरन्स ऑफ ॲल्युमिनियम इज अट्रॅक्टिव्ह, non-toxic, hygiene and non-absorbent. अट्रॅक्टिव्ह असतं ओव्हरऑल ॲल्युमिनियमचा अपीअरन्स, नॉन टॉक्सिक, हायजीन अँड नॉन ॲब्सॉर्बंट. कुठल्याही प्रकारच्या फूड प्रॉडक्ट मध्ये ते ॲब्सॉर्ब होत नाही, कुठल्याही प्रॉडक्टचा इफेक्ट त्याच्यावरती होत नाही जेव्हा आपण ट्यूब त्याच्यापासून त्या ठिकाणी तयार करतो त्यावेळेला. पुढे आपण मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं ते आपण बघणार आहोत. डिसएडव्हान्टेज बघून आपण थांबूया. ऍप्लिकेशन्स, ही ऍप्लिकेशन्स आहेत की आपण कोलॅप्सिबल ट्यूब कशासाठी यूज करतो. तर तुम्ही बघू शकता आय ड्रॉप्स, कॉस्मेटिक, कलर अँड केमिकल पेस्ट, ॲडेसिव्ह, टूथपेस्ट,
जेल स्वरूपामध्ये, ही सगळी त्याची कॉमन ऍप्लिकेशन्स त्या ठिकाणी आहेत. डिसएडव्हान्टेज काय आहे तो बघूया. मॅन्युफॅक्चरिंग आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत, त्याचा एक व्हिडिओही आपल्याला बघायचा की कोलॅप्सिबल ट्यूब कशा तयार होतात. इम्पॅक्ट एक्सट्रुजन म्हणजे काय हेही मी तुम्हाला त्यावेळेस सांगणार आहे की त्याला तो शेप देण्याच्यासाठी ही इम्पॅक्ट एक्सट्रुजन ही प्रोसेस करतात. इम्पॅक्ट एक्सट्रुजन तो आपण जे काय प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेला जसं बघितलं होतं तसं त्याला पर्टिक्युलर तो शेप देण्यासाठी इम्पॅक्ट एक्सट्रुजन करतात, आणि तो ह्या ट्यूब मेकिंग मधला एक सगळ्यात मोठा त्या ठिकाणी डिसएडव्हान्टेज असतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. ठीक आहे. बिफोर स्टॉपिंग, सरगर